बरं, यावर बोलूया. एक नवा तपशील तामिळनाडूतला येतोय. आज 5 राज्यांची चर्चा आहे. तामिळनाडूतल्या तपशिलाला घेऊन येतात माझे सहकारी सिद्धेश ताकवले. नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये थलपतीचा उदय झाला. सत्ताधारी द्रमुककडून जनतेचा भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षामध्ये स्टॅलिन यांना प्रभावच पाडता आला नाही. जयललिता करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता नेताच नव्हता. नेमकी हीच पोकळी सुपरस्टार विजयनं भरून काढली आणि अखेर विजय आपल्या नावावरती केला. दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांमध्ये अधिक लोकप्रिय विजय ठरला. ग्रामीण तामिळनाडू तरुण मतदारांकडून पाठिंबा सुद्धा विजयनं मिळवला. द्रमुक अण्णा द्रमुकच्या जातीयवादी राजकारणाला जनता कंटाळली होती आणि हेच अखेर विजयनं हेरलं. द्रमुक अण्णा द्रमुककडे कुठलाही नवा विचार नाहीये हे सुद्धा त्यानं मतदारांना पटवून दिलं. जात लिंगभेद रहित समाज निर्माण करण्याचं थलपती विजयचं मोठं आश्वासन त्यानं मतदारांना दिलं होतं. त्यामुळे एकंदरीतच तामिळनाडूमध्ये थलपती विजयनं एक हाती विजय आपल्या नावावरती केलेला आहे. अनपेक्षित असा हा विजय खेचून आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा एकच जल्लोष साजरा केला होता. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी प्रसाद काथे सरांकडे. प्रसाद सर, धन्यवाद. या चर्चेतला पुढचा मुद्दा हा तामिळनाडूच्या अनुषंगाने जातोय. संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. संजीव उन्हाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ऑनलाईन आहेत ते आता आपल्यासोबत. संजीवजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आता आपण जे विजय थलपतीच्या विजयाचं विश्लेषण केलं त्यातला एक मुद्दा आहे जो अधोरेखित व्हायला हवा, तो म्हणजे तिथे तामिळनाडूतल्या दलित जनतेला त्यांचा दलित नेता सापडलाय का? आपण थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाला तो ख्रिश्चन आहे, पण आम्ही तपासून पाहिलं तो हिंदू दलित आहे. एक गोष्ट अशी आहे की धर्मांवर आधारित राजकारण जे राष्ट्रीय पक्ष या देशामध्ये करतोय आणि अल्पसंख्याकाचं तुष्टीकरण का दुष्टीकरण काय माहित नाही, परंतु या सर्वाला फाटा देऊन असं वाटतं की